कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 51 शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रात आहेत 3.5 शक्तिपीठ। त्यापैकी एक कोल्हापूरची महालक्ष्मी, अर्थातच कोल्हापूरची अंबाबाई। पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अंबाबाई का म्हणतात? तिला करवीर वासिनी सुद्धा म्हणतात। पण त्यामागचं कारण काय हे दाखवायला आपल्या समोर एक आविष्कार सादर होतोय। बोला अंबाबाईचा उदो उदो। लाइट्स, कॅमेरा, ड्रामा। करवीर नगरीत केशी राक्षसाचा कोल्हासूर नावाच्या राक्षसाचं राज्य होतं। अत्यंत क्रूर, निर्दयी, अन्यायी कोल्हासुरानं राज्यात सर्वांना सळो की पळो करून सोडलं। या करवीर नगरीत आणि या पृथ्वी तलावर आणि स्वर्ग लोकात मला माझीच सत्ता हवी आहे। सगळ्या देवलोकांमध्ये मी केलेला प्रलय ते कदापि विसरू शकणार नाही। माझ्या कहरापासून वाचायचं असेल तर माझे दास व्हा। देवलोकांना होणारा त्रास असह्य झाल्यानं सगळे महालक्ष्मीला शरण गेले आणि दुष्ट कोल्हासुराचा वध करायला महालक्ष्मी सज्ज झाली। कोल्हासूर, माझ्या वधाची योजना तुझी आहे तर मी साक्षात अंबा तुझा काय बनून तुझ्या समोर उभी आहे। नुसत्या वल्गना काय करतेस? हो युद्धाला तयार। अगधाई दैत्य मातला अनुसंकुल काळ बंधनातला। अगधाई दैत्य मातला। हे ब्रह्मास्त्र तुझ्या मृत्यूचा सांगावा घेऊन आला आहे। क्षमा कर माते, माझ्या मृत्यूपूर्वी मला वरदान दे। माझ्या मृत्यू पश्चात या करवीर नगरीचं नामकरण माझ्या नावानं कर आणि माझ्या मृत्यूनंतर माझं कोहळा कर आणि माझ्या स्मृतीत दरवर्षी या मंडपात त्या कोहळ्याचं त्रिशूलानं संहार कर। वा वा वा। तथास्तु। करवीर नगरी कोल्हापूर नावानं ओळखू जाऊ लागली। पण कालांतरानं कोल्हासुराचा नातू कामाक्ष राक्षस कोल्हापूर नगरीत अवतरला। याच भूमीने माझ्या आजोबांचा बळी घेतला। आता या भूमीला त्याचे परिणाम भोगायला लागणार। त्यानं सर्व देवलोकांना मायावी शक्तीनं बकऱ्याच्या रूपात परिवर्तित केलं आणि अत्याचार जुलूम सुरू केला। त्या वेळेला टेंबलाई अर्थात त्र्यंबुली देवांच्या मदतीला धावून आली। तुझ्या आजाचा संहार माझ्या महालक्ष्मीने केला, पण तुझ्यासाठी मीच पुरेशी आहे। चल, हो युद्धाला तयार।
माझी प्रिय त्र्यंबोली रुसून भवानी मंडपातून नगराबाहेर तू टेकडीवर जाऊन बसलीये. पण मला माझ्या प्रिय भगिनीला जाऊन भेटायलाच हवं. त्र्यंबोले माझे प्रिय, तुझा रुसवा माझ्या काळजात घाव करत आहे. देव लोकांनी तुझे आभार मानणं त्यांचं कर्तव्य होतं, पण ते विसरले. मी तुझी क्षमा मागते. महालक्ष्मी माते, हे काय करत आहात? तुम्हाला माझी क्षमा मागायला मी प्रवृत्त केलं तर माझ्या हातून मोठं पातक घडेल. पण मी परत फिरू शकणार नाही. ठीक आहे, मी तुला वचन देते. प्रत्येक नवरात्रीच्या पंचमीला मी स्वतः माझा मंडप सोडून तुला इथे भेटायला येत जाईल. छान. वा वा वा. आणि मी जरी कोल्हापुरात असले तरी करवीर नगरीची खरी पालन करता तू आहेस. क्या बात है. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. म्हणतो की नाही आपण, कोल्हापूरला कोल्हापूर नाव का पडलं हे सांगणारी ही गोष्ट आहे. पण आईचा मोठेपणा बघ कसा आहे. त्रास देणाऱ्या माणसालाही वरदान देण्याचा मोठेपणा जिच्याकडे आहे ती आई असते. आणि रुसलेल्या छोट्याशा बाळाला माफी मागून तिला काहीतरी आनंदाने देणारं मन मोठं जिच्याकडे असतं ती आई असते. हा मोठेपणा फक्त आईकडे असतो आणि तो अंबाबाईकडे आहे, तो करवीर निवासिनीकडे आहे. आणि तो तुम्ही सादरीकरणात उत्तम केलात. तुम्हाला सगळ्यांना 100 पैकी 100 मार्क. हा जो आत्ता संपूर्ण ऍक्ट होता तो फारच विलक्षण होता. म्हणजे शहारे आले होते अंगावर. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीची मायथॉलॉजिकल किंवा पौराणिक गोष्ट मांडत असतो तेव्हा उच्चार, डायलेक्ट, शांत राहून तरी तो ऑरा असणं त्या कॅरेक्टरचं, ते सगळं क्रिएट करणं अगदी थोडक्यात खूप चॅलेंजिंग असतं. पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही चौघांनी सुंदर pद्धतीने मांडल्या आणि मला प्रचंड भावला. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.